4 दिशा माहिती असतात, एकतर चर्चगेट साईड, विरार साईड आणि ईस्ट वेस्ट. त्यातलं काय पाहिजे तर बोला. तर आता तुम्हाला काय वाटलं, स्टाईल मारायला पकडलाय, चक्कर येते. पण मला प्रश्न पडला की मी इतकी कन्फ्यूज कशी होऊ शकते, म्हणजे डायरेक्ट चुकीची ट्रेन कशी पकडू शकते. मग मला लक्षात आलं की सकाळी निघता निघता आईने मला मेथीची भाजी खायला दिलेली. नमस्कार, माझं नाव दुर्वा सावंत. हां, इथे जरी मी सावंत असले ना तरी कोकणात मी सावंत असते, बरोबर ना दादा? तिकडे आपला दर्जा खूप असा वरच्या लेवलचा असतो, फुल रॉयल कारभार असतो आपला तिथे. म्हणजे तुम्हाला स्वस्त एकदम सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे तो संगीतातला वरचा सा असतो ना, तो सावंतमधलाच आहे. तुम्ही डेंटिस्टकडे गेल्यावर आ करता ना, आम्ही सा करतो. खूप रॉयल आहेत आम्ही. आमचं घराणं म्हणजे राजघराणं आहे. म्हणजे ते राष्ट्रीय फूल फळ पक्षी ते सगळं जेव्हा ठरत होतं तेव्हा राष्ट्रीय जेव्हा घराणं ठरायची वेळ आली ना, आम्ही आघाडीवर होतो. पण तेवढ्यात लोकशाही आली आणि आमची घराणेशाही मागे राहिली. तर आमच्या रक्तातच असं खूप शौर्य आणि पराक्रम आहे, ते धावत असतं आमच्या रक्तात कायम. माझा फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की माझं रक्त धावत नाही, ते चालतं. मला तो थोडा लो बीपीचा त्रास आहे. आता तुम्हाला काय वाटलं, स्टाईल मारायला पकडलाय, चक्कर येते. लांबचा प्रवास करून आली आहे, होतं कधीतरी. पण मला वंशपरंपरेने एक गोष्ट मिळाली आहे, ती म्हणजे कन्फ्युजन. आम्ही खानदानी कन्फ्युज्ड असतो. म्हणजे कसं असतं ना, आमच्या घरी कधी पाहुणे येत नाहीत, कारण आम्ही पाहुण्यांना बोलवायला गेलो तर आम्ही राईट लेफ्टच्या डिरेक्शनमध्ये कन्फ्यूज होतो. म्हणून माझा कांदेपोहेचा कार्यक्रम अजून अडकला आहे. त्यांना ॲड्रेस सांगता येत नाही ना. मग आम्ही काय केलं, मीच मुलाच्या घरी जायला लागली. आता मुलगा त्याच्या घरी ऑकवर्ड होऊन बसलेला असतो. माझ्या काकाने ह्याच्या पुढची जराशी एक गंमत केलेली, ते म्हणजे की ते जेव्हा मुलगी बघायला गेले तेव्हा त्यांनी मुलीला नाही, मुलीच्या बहिणीला पसंत केला. लग्नाच्या दिवशी उलटं कंप्लेंट करतायत सासऱ्यांना, काका आम्ही सेम मटेरियलमध्ये दुसरा पॅटर्न मागितलेला, हा रिटर्न पॉलिसीचं काय कसं होतंय. कठीण असतं, म्हणजे कन्फ्युजन होणं म्हणजे खूप कठीण असतं. एकदा काय झालं, माझ्या आईने मला मेथीची भाजी करायला सांगितलेली. मी माझ्या बॅगेतून मेथी काढली आणि भाजी केली. मला आता समजत नाही की भाजी खाल्ल्यानंतर आमच्या घरच्यांना सगळ्यांना ट्रिप का लागली आहे. फक्त म्हणजे असं गोंडस कन्फ्युजन होऊ शकतं. तर ह्या कन्फ्युजनमुळे ना मी कधी कुठे ट्रिपला वगैरे पण नाही गेली. त्यावाल्या ट्रिपला भाजीनंतर गेली, फिरायच्या ट्रिपला कुठे गेली नाही. तर मी यावर्षी ठरवलेलं की ट्रिपला जायचंच. मुहूर्त काढलेला 31st नाईटचा. आता 31st ट्रिप म्हणजे कुठे गेली असेल, काय वाटतं तुम्हाला? गेस करा, गेस करा. गोवा. चले शापित. हां, घाणेरडे जेन्झी कुठले. मी उज्जैनला गेलेली, मी धार्मिक आहे. गोव्यावाले दारुडे. तर मी गेलेली उज्जैनला आणि माझी सकाळची 7ची ट्रेन होती. बरं, माझं कन्फ्युजन ते थोडंसं संसर्गजन्य आहे, ते माझ्यापर्यंत राहत नाही, माझ्या सगळ्या मित्रांमध्ये पण जातं. तर आम्ही 7च्या ट्रेन पकडायला म्हणून आम्ही प्लॅटफॉर्मवर उभे होतो आणि माझ्या डोक्यात विचार आला की यार क्रांती केली पाहिजे आपण काहीतरी. मग मी विचार केला की ट्रेनचा जो भोंगा असतो त्याला तुतारीचा आवाज लावला तर काय रॉयल वाटेल यार, सगळे आपल्यासारखे रॉयल होतील. हा विचार सांगायला मी माझ्या मित्रांकडे वळली. साले चाकरमानी पुढे अशी बॅग लावून उभे होते. म्हटलं काय विरार ट्रेनमध्ये चढते, एक्सप्रेसने कधी गेले नाहीत काय? तर म्हणतात एक्सप्रेसने आम्ही गेलोय ना. म्हटलं कोणत्या एक्सप्रेसने, कुठे गेलंय? बोलतात कोकणात गेलेलो गणपतीत. म्हटलं एक्सप्रेस कोणती होती? दिवा. एक तर त्या दिव्याला एक्सप्रेस बोलू नका, ती गावी जाणारी लोकलच आहे. एक तर तिला लोक हे म्हटलं ना एक्सप्रेस विसरत वंदे भारत चपलेने मारायला येईल तुम्हाला. गप्पणे बॅग पुढे लावा आणि चला इथे. आता इथे आम्ही उभे होतो ट्रेनची वाट बघत. आम्हाला वाटलं ट्रेन लेफ्टने यायला, आम्ही लेफ्टला बघत होतो, पण ट्रेन राईटने आली. सॉरी आम्ही कन्फ्युजन होतं लेफ्ट राईटमध्ये. आम्ही लेफ्टला बघत होतो, ट्रेन राईटने आली. तर ट्रेन राईटने आली, आम्ही ट्रेनमध्ये चढलो. चढत होतो तेवढ्यात माझ्या मागून एक काका आले. मला विचारतात
बाळा पश्चिम कुठे आहे? म्हटलं माझं नाव दुर्वा. नाही नाही, पश्चिम कुठे आहे? म्हटलं विरार देण तिकडे लागते, चला रे ट्रेनमध्ये. ते मी लेफ्ट राईटमध्ये कन्फ्यूज आहे. एक तर मला सांग, मला फक्त 4 दिशा माहिती असतात. एक तर चर्चगेट साईड, विरार साईड आणि ईस्ट वेस्ट. त्यातलं काय पाहिजे तर बोला, नाही तर आम्ही ट्रेनमध्ये चढलो. आता तुम्हाला मी सांगते, प्रवास करताना ह्या 2 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. जर तुम्हाला कोणतरी अनोळखी माणसाने काही खायला दिलं तर खायचं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या रिझर्वेशनवाल्या सीटवर जर कोणी येऊन बसलं तर त्याला सोडायचं नाही. आणि कसं आहे, माझं जरा भांडण्याच्या बाबतीत खूप चांगलं आहे, म्हणजे एक्सपर्ट आहे मी, प्रोफेशनल भांडणारी आहे. त्याचं काय होतं, मी लहानपणापासून आमच्या शेजारच्या बायकांमध्ये राहते, तर भांडण करायला मी शिकली आहे. आणि त्यावर बोनस पॉईंट म्हणजे मी मुलगी आहे, आम्हाला भांडायला विषय नाही लागत. पण आता मी तुम्हाला सांगू, ह्याच्यात मुलींची चुकी नसते. खूप सायंटिफिक आणि लॉजिकल रिझन आहे, खूप लक्ष देऊन ऐका. आपल्याला माहिती असतं मुलांमध्ये XX क्रोमोझोम्स असतात, मुलींमध्ये XY क्रोमोझोम्स असतात. Y म्हणजे मराठीत काय? का. बॉयफ्रेंडने HEY च्या जागी HI हाय का पाठवलं? भांडा. मी केस धुतलेले नसताना तू डेट प्लॅन का केलीस? भांडा. माझा मंगळवार असताना चिकन का ऑर्डर केलं? भांडा. तर बेसिकली हा आमचा प्रॉब्लेम नाही आहे, हा आमच्या क्रोमोझोमचा प्रॉब्लेम आहे जो तुम्ही दिलाय. सो मुलींना ह्यापुढे ब्लेम करू नका. तर बॅक टू ट्रेन. तर आम्ही ट्रेनमध्ये चढलो आणि मी फुल प्लॅनमध्ये होती. मी डोक्यात खूप प्रिपेअर केलेलं की हा माणूस भांडत आला आपल्यासमोर, आपल्या सीटवर येऊन बसलेला असेल तर हे बोलायचं, ब च सगळ्या शिवाय अशा तोंडावर आणून ठेवलेल्या. म्हटलं ये तू फक्त, बघूया आता काय करत असतो. आणि मी चढल्या मला दिसलं की माझ्या रिझर्वेशन सीटवर 2 माणसं बसली आणि मी म्हटलं, दिखता नाही क्या मेरा सीट है? तो बोला, ओ सॉरी मॅम, बसा ना. म्हटलं पोलाईट आम्हाला नाही शिकवलं कोणी. ते असं तुम्ही बघितलं, तो भरलेला फुगा असतो, तो असं हवेत चढल्यावर करत खाली पडतो, तशी माझं तोंड झालेलं यार. ते सावरत मी सीटवर जाऊन बसली आणि मी विचार करत होती की यार उज्जैन किती छान आहे, असं छान बर्फ आहे तिथे, अशा मोठमोठ्या मूर्त्या आहेत, मोठमोठे डोंगर आहेत, बर्फाने भरलेले डोंगर आहेत आणि त्याच्यावर मी ट्रेकिंग करणार. तेवढ्यात मित्रवाला बोलतो ते केदारनाथला असतं, उज्जैनला नाही. दोन्ही वेगवेगळे आहेत. मला आज कळलं भाई इथे पण कन्फ्युजन, एवढे का कन्फ्युज असते मी. तेवढ्यात मी विचारत होते, तेवढ्यात मला कोणतरी एक माणूस आला, माझ्या हातनं असं खांद्यावर हात मारला. तो बोलता, दिखता नाही की हमारा सीट आहे. म्हटलं काय, आता आपल्याला भांडायला चान्स आहे, भांडून घेऊया. 10 मिनिटं मी त्याच्याशी भांडली, त्याला मी पटवून दिलं की हा सीट नंबर माझा आहे, ही बोगी माझी आहे, मी इथेच बसणार. त्याने सांगितलं सीट नंबर तुझा आहे, बोगी तुझी आहे, पण ट्रेन चुकीची आहे. ट्रेन गोव्याला जाणारी होती. ते मी थोडंसं विसरली की मी पण जेनझी आहे ना. होता आपलं सगळ्यांचं एकत्र होतं ते. आय कॅन अंडरस्टँड यू, ठीकच आहे. पण मला प्रश्न पडला की मी इतकी कन्फ्यूज कशी होऊ शकते, म्हणजे डायरेक्ट चुकीची ट्रेन कशी पकडू शकते. मग मला लक्षात आलं की सकाळी निघता आईने मला मेथीची भाजी खायला दिलेली. थँक्यू सो मच.